हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे डोनट ईस्टपासून। ठीक आहे, तर इथं घेतलेलं आहे मी 1/4 कप दूध। एकदम गरम पण नाही घ्यायचं, थोडंसं कोमट दूध घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ईस्ट। ठीक आहे, ईस्ट म्हणजे जे आपण पाव वगैरे आणतो त्याच्यामध्ये ते ईस्टपासूनच बनलेलं असतं, तर तो ईस्ट घ्यायचा आहे आपल्याला। आणि घेतल्याच्या नंतर त्याचा पॅकेट असा असतो। ठीक आहे, घेतल्याच्या नंतर रिटर्न स्टोअर करताना आपण त्याला प्रॉपर पॅक करून ठेवायचं। आणि ईस्टला आपण 10 मिनटं ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवणार आहे। 10 ते 15 मिनटाच्या नंतर आपल्याला असं त्याच्यावरती फेस आल्यासारखा दिसेल, म्हणजे तो आपला ईस्ट ॲक्टिव्ह आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण त्याची टेस्टिंग करत असतो। आणि जर ते असं राईज झालं तरच आपण त्याचा डोनट किंवा पाव असे बनवू शकतो। ठीक आहे, तर इथं आपण बनवत आहे डोनट। ठीक आहे, इथं घेतला आहे मैदा। मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक चुटकी मीठ ॲड करायचं आहे। 50 ग्रॅम साखर अशी मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आणि ती आपला म्हणजे 1/4 कप साखर। जर ग्रॅममध्ये घ्यायचं झालं तर 50 ग्रॅम साखर घ्यायची। आणि ज्यावेळेस आपण ईस्ट ॲक्टिव्ह करायला ठेवतो त्यावेळेस एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं, म्हणजे कसं गोड आणि गरम ह्याच्यामध्ये तो पटकन ॲक्टिवेट होतो। आणि 1/4 कप दही। ते 1/4 कप दही कसं घ्यायचं तर रूम टेम्परेचरवरती, म्हणजे फ्रीजमध्ये जर असेल तर एक 10 ते 15 मिनटं, ज्यावेळेस आपण यूज करणार त्याच्या अगोदर 10 ते 15 मिनटं बाहेर काढून ठेवायचं। ओके, आणि नंतर आपल्याला जे ईस्टचं बॅटर आहे ना आपण केलेला, इथं घेतलेलं आहे मिल्क पावडर। ठीक आहे, मिल्क पावडर तुमच्या चॉईसप्रमाणे ॲड करू शकता, पण जर तुम्ही मिल्क पावडर थोडी गरजेपेक्षा जास्त वापरलीत ना तर तुमचे डोनट एकदम फ्लफी, जो मेन सिक्रेट आहे तो आहे हा तर मिल्क पावडर। ठीक आहे, किंवा डेअरी व्हाईटनर पण घेऊ शकता आणि मिल्क पावडर पण घेऊ शकतो। आणि थोडंसे मी फ्लफीनेससाठी विनेगर इथं ॲड करत आहे, कारण आपण जर विकतचं दही घेतलं पॅकेटमधलं असो किंवा डब्यातलं असो तर थोडं ते आंबट नसतं। ठीक आहे, तर थोडंसं त्याचं जे फ्रुपिंग असतं ना त्याला आंबटपणा पाहिजे असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं 1 टेबलस्पून इथं मी व्हाईट विनेगर ॲड केलेलं आहे, जे चायनीजमध्ये वगैरे यूज करतात ते। ठीक आहे, प्लेन असतं ते। आणि लास्टला आपल्याला हे आपलं ईस्टचा बॅटर आहे तो आपण इथं मिक्स करून घेणार आहे। आणि इथं फक्त एकच वेळा प्रूफिंग म्हणजे डो प्रूफ करून ठेवणार नाही, तर मी डायरेक्ट याचा डो बनवून डायरेक्ट लाटून वगैरे डोनटच रेडी करणार आहे। आणि ते 1 ते 2 तास, म्हणजे आत्ताचं वातावरण कसं आहे, थंडीचं आहे, तर लगेच आपले डोनट राईज होत नाहीत, मग त्याला थोडासा वेळ लागतो। मग त्याच्यासाठी काय करायचं, असा डो रेडी करायचा आणि पॅक बंद डब्यामध्ये, जसं मी ईस्ट ॲक्टिव्ह करायला ठेवलं होतं ना तसं ठेवायचं, म्हणजे तो लवकर राईज होतो। ठीक आहे, जे डोनट इझिली बनतात, पण त्याच्यासाठी आपला जो डोची प्रोसिजर आहे ना ती आता पाहू शकता तुम्ही। थोडंसं इथे मैदा घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला जेव्हा तुम्ही ठीक आहे त्याचा स्ट्रेचनेस आपल्याला बघायचा असतो। जोपर्यंत आपला डो असा लांब होतो तोपर्यंत आपल्याला असा त्याचा स्ट्रेचनेस चेक करायचा असतो, किंवा त्याच्यामध्ये ग्लुटन चेक करायचे असते। तर ज्यांना डोनट म्हणजे माहिती आहे की डोनटची प्रोसेस काय असते, कसे बनवतात, तर त्यांना हे समजू शकतं। आता जे फर्स्ट टाईम पाहत असतील तर त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन आहे। तर हे असं आपटायचं आणि थोडासा आवाज येतो, पण जे याच्यामध्ये ग्लुटन तयार होतं ना ते अशाच प्रकारे होतं। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बटर ॲड करायचे। ठीक आहे, एवढं असं लांब होतं, रबरसारखा लांबतो तो, म्हणजेच तो आपला डोनटसाठी रेडी झालेला असतो। ठीक आहे, आणि बटर पण आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच घ्यायचं, ज्यावेळेस आपण यूज करतो त्याच्या आधी 10 मिनटं बाहेर काढून ठेवायचं। ठीक आहे, तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा। ठीक आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्राय करा,
बनवायचा ट्राय करा. मार्केटमध्ये डोनट भेटतात, 40 रुपयाला स्टार्टिंग असते एक डोनट. ठीक आहे, एक डोनट 40 रुपीजला असतो. साईजप्रमाणे असतात, खूप वेगवेगळे डिझाईन केलेलं असतं त्याच्यावरती. खूप छान वाटतात आणि खायला पण खूप छान लागतात. ठीक आहे, म्हणून रेसिपी ट्राय करा. आणि हे डोनट आमचे गेले आहेत स्कूलमध्ये. ठीक आहे, स्कूलमध्ये डोनट आणि कपकेकचा पण मी व्हिडिओ पुढे दिलेला आहे याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला 200 ग्रॅम मैद्यापासून 12 डोनट रेडी होतात. ठीक आहे, जर एकदम मोठी साईज त्याच्यासाठी. ठीक आहे, तर इथं मी घेतलेला आहे इको बेक पेपर, म्हणजे 5 मिनिट पेपर. कारण याच्यावरती आपल्याला डोनट ना ठेवायचे आहेत आपल्याला त्याला राईज होण्यासाठी, म्हणजे त्याची जी प्रूफनेस असते ना ते आपण करणार आहे. कारण त्याला राईज व्हायला वेळ लागतो. तर अशा प्रकारे आपण जो पिझ्झाचा जो डो असतो ना, आपण पिझ्झा करताना जसं लाटून घेतो तसं आपल्याला इथं लाटून घ्यायचे. आणि ज्या साईजचे तुम्हाला डोनट बनवायचे त्या साईजचा कटर पण भेटतो, पण माझ्याकडे आहे पण तो काहीच कामाचा नाही. आणि मी असे छोटे छोटे वाटीने मग करते. खूप छान कट होतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट खूप फ्लफी बनतात मस्त. आता हे एवढे पातळ दिसतात, हे राईस झाल्याच्यानंतर ह्याचे 4 पट्टे मोठे होतात. कारण त्याच्यासाठी आपल्याला ठेवायचे 1 ते 1.5 तास. त्याच्याकडे बघायचंच नाही, फक्त थोडंसं चेक करायचं, अर्ध्या तासाने चेक करायचं. जर तुमच्याकडे गरमीचं वातावरण असेल तर ते लवकर राईज होतात. आणि आता थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला वेळ लागतो. तर असं त्याला इको बेक पेपरवरती आपल्याला ट्रान्सफर करायचे. तेल वगैरे लावायची गरज नाही. असे आपले एवढे राईस झालेले आहेत, मीडियम साईज आहे याची. आणि प्लस काय असे कट करायचे आणि नंतर डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं. तर तेल गरम करायचं, गॅस चालू करायचा, तेल गरम करायचं, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला डोनट हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि खूप छान प्रकारे डेकोरेट करू शकतो आपण, एकदम बेस्ट. खूप व्हरायटीज असतात. इथं मी आता स्कूलमध्ये द्यायचे होते, त्यांच्या स्कूलमध्ये स्टॉल लागणार होता वेदांच्या स्कूलमध्ये. तर वेदांतला डोनट आणि कपकेक असं सांगितलं होतं घेऊन जा म्हणून. सर्वांनी वेगवेगळे आणलं होतं. कोणी पावभाजी, अजून काय मिसळपाव, पाणीपुरी, सँडविच, फ्राईड राईस, असं सर्वांनी वेगवेगळे ज्याच्या त्याच्याप्रमाणे त्यांनी घेऊन आले होते. वडापाव. ठीक आहे, तर मी दिले होते त्याला डोनट आणि कपकेक. ठीक आहे, तर त्यांना सगळ्यांना बाजूला सोडून सगळे वेदांकडेच डोनट आणि कपकेक घ्यायला आले होते. जर तुम्ही असं पण तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये पण असं काही फंक्शन वगैरे स्टॉल वगैरे लागणार असतील तर तुम्ही पण असं काहीतरी करू शकता. आणि जास्त खर्च पण नाही होत. मोस्ट पॉईंट आपल्याला विकत आणायची काही गरज नाही. खूप कमी खर्चामध्ये डोनट आपण इथे रेडी करू शकतो. फक्त ईस्ट आपल्याला अवेलेबल असला पाहिजे. जर तुमच्या इथे भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटला तर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वापरून सुद्धा बनवू शकतात. पण टेस्ट डोनटला लागते तर ईस्टपासूनच खूप छान डोनट होतात. ठीक आहे, तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला डोनट फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि एवढे ते फ्लफी झालेले आहेत, असे खूपच सॉफ्ट असतात, एकदम सुपर सॉफ्ट. ठीक आहे, तर थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे. तर अशा प्रकारे फक्त गॅस फास्ट नाही करायचे, नाही तर तुमचे डोनट वरून कलर चेंज होईल आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्याच्यामध्ये एक जाळी तयार होते त्याच्यासाठी. आणि हा जो एक डोनट आहे तो फिलिंगवाला डोनट करायचा होता आम्हाला, त्याच्यासाठी तो एक केला होता. कारण त्याच्यामध्ये थोडंसं होल करायचं आणि त्याच्यामध्ये चॉकलेट गनाश ते टाकायचं आणि नंतर त्याला फोडायचं. खूप छान लागतात ते पण. आणि इथं मी आहेत अशा प्रकारे डेकोरेट केलेले आहेत. डेसिकेटेड कोकोनट,
चॉकलेट गनाश आणि रेनबो स्प्रिंकलर. आणि हे कपकेक आहेत 20 कपकेक आहेत, 10 डोनट आहेत. अशा प्रकारे मी प्रिपरेशन केली आहे. बॉक्समध्ये ट्रान्सपरंट बॉक्समध्ये द्यायचे. जर ओपन स्पेसमध्ये स्टॉल असेल तर इझिली पडतं, लोकांना दिसतं पण. ठीक आहे, त्याच्यासाठी अशा प्रकारे करू शकता. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा. शेअर करा. आणि तर डार्क कंपाऊंड चॉकलेट आपले कपकेक आहेत हे. ठीक आहे, तर याच्यासाठी हे कपकेकचा मोल्ड आहे हा, आणि त्याच्यामध्ये हे कपकेकचे लायनर टाकलेले आहेत. तर एक टेबलस्पून प्रत्येक, हे टेबलस्पून मोठं आहे, नाहीतर मग छोटा स्मॉल असेल तर 2-2 टेबलस्पून टाकायचे. आणि थोडीशी त्याच्यामध्ये जागा ठेवायची, कारण ते राईज होतात आणि ते अर्धे भरले की ते नंतर त्याचे फुल कपकेक रेडी होतात. ठीक आहे, अशा प्रकारे 20 कपकेक इथे रेडी करून दिलेले आहेत. आणि भेटूया आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपले एवढे कपकेक रेडी झालेले आहेत. डोनट अशा प्रकारे डेकोरेट करून दिलेले आहेत. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू अगेन. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब.